थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागात संपदा निधी दोघी आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे आले असता संपदा निधीच्या हातून आता पैसे ठेवायला लागता आभा तिला थांबवते आणि सांगते की पूर्वीपासून आमच्या घरात प्रथा आहे की आमच्या घरात देवासमोर कधीच पैसे नाही ठेवले जात. तेव्हा संपदा त्यांची माफी मागते. त्यानंतर संपदा त्यांना सांगते की मी खीर आणली आहे नैवेद्यासाठी, ठेवली तरी चालेल का? इतक्यात छाया म्हणते की अहो परंतु आमच्या घरचा नैवेद्य अजून व्हायचा आहे. तेव्हा सुनंदा छायाला सांगते की अगं छाया, त्या कुठे बाहेरच्या आहेत, त्या आपल्यासोबत आपल्याच घरात राहतात ना, आणि नैवेद्य हा नैवेद्यच असतो. मी तू किंवा त्यांनी ठेवला तर काय फरक पडतो? त्यानंतर परत एकदा सर्वजण मिळून बाप्पाच्या नावाचा जयघोष करतात. तात्या सुनंदाला बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करायला सांगतात. तेव्हा छाया सांगते की दीदीच्या सासूबाई, जेवढं काही करायचं आहे ना ते पटकन करा, कालपासून उपवास केलाय, भूक लागली आहे. तेव्हा विनोद तिला गप्पच बसवतो. तर मनू तिथे सुनंदाला सांगते की मावशी, नैवेद्य बनवताना मी तुझी मदत केली तरी चालेल का? नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. तेव्हा सुनंदा सांगते की अगं माझी काय हरकत असेल, उलट मला मदतच होईल, चल तू पण. तेव्हा तेजस खिडकीतून आता गणपती बाप्पाला सांगतो की बाप्पा, माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे, तुला मी जास्तीची वाट नाही बघायला लावणार. हा गेलो आणि हा आलो. नमस्कार करून तेजसही तेथून जातो. निधी मानसीला सांगते की अगं तुला कळतंय का ताई, तू आपलंच घर असल्यासारखं या घरात वावरतेस. तेव्हा संपदा तिला सांगते की निधी, घरात पसारा टाकून आले आहेस ना, जा आवर पटकन, आणि ती तिला पाठवून देते. संपदा मानसीला थांबवते आणि म्हणते की निधी म्हणाली त्यात काही चुकीचं नाही आहे, तू अगदी स्वतःचं घर असल्यासारखी वावरतेस इथे म्हणू. तेव्हा मानसी सांगते की आई अगं तुलाही माहिती आहे, लहानपणापासून मला हा सण किती आवडतो आणि आपल्या घरात कधीच गणपती बाप्पा बसलेले नाही आहेत ना, म्हणून मला अगदी मनापासून हे सगळं करावंसं वाटतं आहे. तेव्हा संपदा सांगते की हे अगदी मनापासून करते आहेस की या माणसांबद्दल आपुलकी वाटते म्हणून. तेव्हा मानसी सांगते की आई अगं, तू जो विचारलेला प्रश्न आहे ना त्याचं ठोस उत्तर अजूनही मला मिळालेलं नाहीये. तेव्हा संपदा मानसीला सांगते की अगं मग कोणत्या हक्काने तू या घरात एवढी वावरते आहेस? मानसी संपदाला सांगते की आई अगं, तेजस विटांची ऑर्डर परत घेऊन देण्यासाठी कोणत्या हक्काने माझ्या मदतीला धावून आले? आपले बाबा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा कोणत्या हक्काने त्यांनी त्यांचे पैसे भरले? माझ्या लग्नामध्ये अगदी नातेवाईक असल्यासारखे वावरत होते तेही कुठल्या हक्काने? याच्या पाठीमागे त्यांचा एकच हेतू होता, तेही माणुसकी आणि चांगुलपणा. आई अगं, माझा हेतू हाच आहे. तेव्हा संपदा मानसीला प्रश्न विचारते की परंतु का आणि कशासाठी? त्यानंतर संपदा गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि मनोमन प्रार्थना करते की देवा, या दोघांच्या मनात नक्की काय चाललं आहे ते तूच जाणतो बाबा, आणि ती निघून जाते. तेव्हा मानसी विचार करते की आई जे म्हणते आहे ते बरोबर आहे का? हे फक्त चांगुलपणासाठी चाललं आहे की तेजसबद्दल मला काय वाटतंय त्याच्यासाठी? खरंच कोणत्या अधिकाराने मी या घरात एवढी रुळते आहे? आभा आणि सुनंदा दोघे आता मोदकाची तयारी करत असता मानसी तिच्या मदतीला धावून जाते. आभाला मोदक बनवता येत नसतात, म्हणजे तिला पाकळ्या जमत नसतात. त्यावेळी मानसी त्या कशा करायच्या हे तिला सांगत असते. सुनंदाला मात्र मानसीचं खूप कौतुक वाटतं. ती मानसीला सांगते की खरंच मानसी, आज तुझ्यामुळे हा उत्सव खूप छान पार पडला. माझ्या तेजसला मकरात बसलेल्या गणपती बाप्पाचं दर्शनही तुझ्याचमुळे घेता आलं. त्यामुळे सुनंदा मानसीचे आभार मानत असतात. तिथे गायत्री आणि छाया येतात. तेव्हा गायत्री सुनंदाला सांगते की सासूबाई, सगळं काय आता पुण्य हिलाच देणार आहात का? आम्हाला पण थोडं काहीतरी मिळू देत ना. त्यानंतर ती मानसीला विचारते की तुला पाटोळ्या बनवता येतात का? तेव्हा मानसी सांगते की हो. तर गायत्री सांगते की आता तू जसं मोदक पटापट करते आहे ना, पाटोळ्यासुद्धा अगदी तशाच करायच्या. आपण दोघी मिळून गणपती बाप्पांसाठी पाटोळ्यांचा नैवेद्य करूया. तेव्हा मानसी लगेच तयार होते. आभा ते माझोड्या गायत्रीला टोमणा मारत म्हणायला लागते की वहिनी, बाप रे, किती दिवसानंतर किचनमध्ये काम करणार आहेस, बनवता येतील ना तुला? तेव्हा गायत्री चिडलेली असता पटकन आता शब्द पालटत सुनंदा सांगते की अगं नाही म्हणजे गेले कित्येक दिवस तू किचनमध्ये काम केलेलं नाही आहेस ना, अगदी वेळेत पूर्ण होत. गायत्री तिथे सुनंदाला सांगते की सासूबाई, स्पर्धा वेळेशी नाहीच आहे. स्पर्धा तर आमच्या दोघींमध्ये होणार आहे. काय फिनिशिंग स्कूलची टॉपर, त्याच तुझ्या स्पर्धेत ना मी उतरलेले नव्हते ना, म्हणून तू कॉलेजमध्ये जिंकलीस. परंतु आता सुंदर पाटोळ्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कोण बनवून दाखवतं तोच विजेता असेल. तेव्हा मानसीने गायत्रीचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. थोड्या वेळानंतर मानसी आणि गायत्री दोघींमध्ये आता पातोळ्या बनवण्यासाठी स्पर्धा सुरू झालेली असते.
तर तिथे सूत्रसंचालन ही छाया करत असते. छाया जाऊन आभाला विचारते की आभा मला सांग की कोण जिंकणार. तेव्हा आभा सांगते की मोदक. नाही म्हणजे मला मोदक बनवायचे आहेत ना, तुझ्याशी गप्पा मारायला मला तितका वेळ नाही आहे, असं सांगून ती बोलणंच टाळते. आणि छायाला आता पूर्ण कॉन्फिडंट असतं की गायत्री जिंकणार ती स्पर्धा. तर तिथे आता गायत्रीच्या 4 पातोळ्या बनवून झालेल्या असतात, मानसीच्या फक्त 2 झालेल्या असतात. तेव्हा गायत्री मानसीला सांगते की असा इतका वेळ लावायला लागलीस ना, जे जपण्याचा प्रयत्न करते आहेस ना तेच हातातून निसटून जाईल. तेव्हा मानसी तेजसचा विचार करत असते. त्यानंतर अचानकपणे मानसीच्या हाताला चटका लागतो. मानसी आता घाबरते. तर गायत्री तिथे म्हणते की तुला ना एक सल्ला देते मी. असं जर काही होत असेल ना तर स्पर्धकाने स्पर्धा सोडलेलीच चांगली. त्यानंतर गायत्री आता पातोळ्या बनवते आणि पातोळ्या उकडल्यानंतर त्या सुनंदाला तिकडे पाहायला सांगते आणि ती किचनमधून निघून जाते. तर इकडे तेजस रणजितची भेट घेतो. तो रणजितला सांगतो की हा पहिला हप्ता काय आहे, गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी सुरुवात करतो आहे ना. जी मशीन विकत घेतली होती ना तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं होतं हळूहळू त्याचे पैसे फेडत राहीन मी. तेव्हा रणजित सांगतो की अहो तुम्ही काय करताय तेजसराव, मैत्रीत पैसे कशाला. तेव्हा तेजस सांगतो की नाही या रणजितराव, व्यवहार असतो आणि मैत्री ही मैत्री असते. आणि जर आता तुम्ही हे पैसे नाही घेतले ना तर मी तुमचं आणि मानसीचं नाही जुळवणार बाबा, बघा तुमचं तुम्ही. तेव्हा रणजित घाबरतो आणि पटकन पैसे घेतो. तेजस तिथे रणजितला सांगतं की परंतु एक गोष्ट मला कळली आहे हा, मिस मानसी यांना तुमच्यावरती राग जास्त वेळ नाही फिरता येत. तेजस रणजितची टांग खेचत असतो. त्याला सांगतं की मिस मानसी खरंच आता घरात रोडायला लागले आहेत. तुमच्यासाठी ना ते सगळं काही शिकायला लागले आहेत. तुमचा ना संसार दिसतो आहे मला रणजितराव, जुळणारा तुमच्या आणि मिस लकी चाप यांचं जुळणार. गाडीवाल्याची जोडी गाडीवाली सोबतच. तेव्हा रणजितला काहीच कळत नाही. तेजस सांगतो की नाही हो असंच, बरं ठीक आहे चला येतो मी, असं सांगून तेजस तेथून निघून जातो. रणजित आता खूप खुश होतो कारण तेजसने खूप छान आनंदाची बातमी दिलेली असते की मानसीसोबत त्याचं जुळतं आहे ते. तर इकडे घरामध्ये पातोळ्या आता ज्या गायत्रीने बनवले असतात ते फुटलेले असतात. तेव्हा सुनंदाला खूपच टेन्शन येतं. ती मानसीला सांगते की अगं बघ ना हे काय झालं, गायत्रीच्या पातोळ्या फुटल्या आहेत आणि आता तिला खूप वाईट वाटेल. त्यातून आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे, कोणाच्या मनामध्ये राग रुसवा फुगवा कशाला ना. तेव्हा मानसी विचार करते. मानसी त्यानंतर आता सुनंदाच्या हातातील ताट स्वतःकडे घेते आणि स्वतःने बनवलेल्या पातोळ्याचं ताट तिच्याकडे देते. मानसी सुनंदाला सांगते की ते जे ताट आहे ना ते गायत्री मॅमने बनवलेल्या पातोळ्या आणि हे माझं थोड्याशा फुटल्या आहेत. तेव्हा सुनंदा म्हणते की म्हणजे मानसी आता तू बनवलेल्या पातोळ्या गायत्रीने बनवल्यात असं सांगायचं आहे. तेव्हा मानसी सांगते की हो मावशी, आता आणि पातोळ्या कोणी बनवल्या हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाचं नैवेद्य. प्लीज मावशी तू प्लीज गायत्री मॅमने याच्याबद्दल काहीच सांगू नको हा. तेव्हा सुनंदा ही तयार होते. सुनंदाला मानसीचं खूप कौतुक वाटत असतं. एवढा मानसीमध्ये चांगुलपणा भरलेला तितका असतो. त्यानंतर बाहेर सर्वच जण आता नैवेद्याची वाट पाहत असतात. तात्याने हाक मारतात. सुनंदा मानसी दोघी आता नैवेद्याचं ताट घेऊन बाहेर येतात. तात्या त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतात. तेव्हा छाया विचारते की हे काय, एवढ्या साऱ्या पातोळ्या केल्या होत्या आणि त्याचं फक्त एकच ताट कसं. गायत्रीलाही तिथे प्रश्न पडतो. तेव्हा मानसी सांगते की छायाताई मी बनवलेल्या पातोळ्या फुटल्या. तेव्हा छाया मानसीला टोमणे मारत म्हणायला लागते की मानसी दीदीची माझे कॉम्पिटिशन केलं ना की हे असंच होतं. माझ्यावरती गायत्री उठते आणि मानसीला सांगते की काय ग मानसी, अगं एवढा वेळ घेऊन तू त्या पातोळ्या करत होती, फुटू नये म्हणून त्याची काळजी घेत होती आणि शेवटी काय झालं, तुझा काय तुझ्यावरती विश्वास नाही आहे का ग. परंतु मानसी सुनंदा या दोघींनीही गायत्रीला वाईट वाटू नये म्हणूनच ते सगळं लपवून ठेवलेलं असतं की तिच्याच पातोळ्या फुटलेल्या असतात. तिथे आता विनोदला कधी एकदा त्या पातोळ्या खातोय असं झालेलं असतं आणि तो लवकरात लवकर तात्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी सांगत असतो. तो गायत्रीला सांगतो की दीदी वरूनच इतक्या छान दिसत आहेत ना की खरंच खूप सुंदर बनवले असतील, चवही खूप चविष्ट असतील ते. छाया तिथे आभाला टोमणे मारत म्हणायला लागते काय आभा, तू तर माझ्या दीदीला नावं ठेवली होतीस ना की ती कधीच किचनमध्ये गेलेले नाही आहे, परंतु पाहिलं ना माझ्या दीदीने किती छान पातोळ्या तयार केल्या आहेत. ते माझ्या दीदीची बरोबरी कोणीच नाही करू शकत. तात्या मानसीला सांगतात की मानसी अगं पातोळ्या फुटल्या त्याचं एवढं मनावर नको ना घेऊस, तू प्रयत्न केलात ना आणि त्याचं काय, फुटले तर फुटले आपण खाऊयात ना.
सुनंदा खरं सांगायला जाणार इतक्यात मानसी तिचा हात पकडते आणि तिला गप्प बसवते. ती तात्यांना सांगते की हो काका. तात्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेजण हात जोडून गणपती बाप्पाला परत एकदा नमस्कार करतात. थोड्या वेळानंतर आता जेवणाची सगळी तयारी झाली असता सूरज दिनेश सगळं काही जेवण बाहेर घेऊन येत असतात. तेव्हा सुनंदा त्यांना सांगते की एवढंही काही गरम नाही आहे. आणि सूरज, तुला फडकं घ्यायला काय झालं होतं? चटका बसला ना तुला? तेव्हा तिथे दिनेश सूरजला चटई आणायला सांगतो आणि त्याचबरोबर सगळ्यांना जेवण वाढायलाही मदत करण्यासाठी सांगतो. तर विनोद त्याची चेष्टा करत पाणायला लागतो की थरथरत्या हाताने. सूरज चिडतो आणि विनोदला सांगतो की कोणाचे हात थरथरत आहेत? माझे हात अजिबात थरथरत नाही आहेत ना. मी जर तुझ्या कानशिलात वाजवली ना, तुझं काय काय थरथरेल ना कळेल तुला. सूरजने डायरेक्ट सगळ्यांच्या समोर आता विनोदा धमकीच दिलेली असते. विनोदाचा मुख गिळून शांत बसतो. त्यानंतर चटई आणण्यासाठी सूरज घरामध्ये जातो. सुनंदा तेजसची वाट पाहत असते. आभा आता सुनंदाला खाती बसवते आणि तिला सक्त ताकीद देते की तुझी मुलं एवढे मोठे घोडे झाले आहेत, त्यांना कामं करायची कळत नाहीत का? तू अजिबात आई मध्ये मध्ये करू नकोसा. त्यांची कामं त्यांना करू देत. तर तिथे तात्या सांगतात की सुनंदा, आभाचं ऐक जरा, अगदी बरोबर बोलते आहेस ती. त्यानंतर जेवणाची सगळी तयारी करून झाल्यानंतर सूरज आणि दिनेश दोघे मिळून चटई अंथरून घेतात. तर विनोद तिथे आता हात जोडून विनंती करत असतो की चला ना महिला मंडळ, पटकन जेवण घेऊयात, अहो खूप भूक लागली आहे. तर त्यानंतर सुनंदा आभाला मानसीच्या कुटुंबियांना बोलवायला सांगते. आभा चिडते. तेव्हा तात्या तिला समजावून सांगतात की आभा, अगं ते आपल्या घरातच राहायला आले आहेत ना, कितीही झालं तरी ते आपल्या घराचा भाग झाले आहेत, जा पटकन बोलावून आण. त्यानंतर आभा चिडूनच मानसीच्या घरच्यांना बोलावण्यासाठी जाते. इकडे निधीला मात्र खूप कौतुक वाटत असतं. निधी मानसीला सांगते की ताई, किती छान वातावरण होतं ना, आपल्याकडे कधीच गणपती बाप्पा बसलेले नाही आहेत ना, त्यामुळे आपण कधी हे अनुभवलंच नाही आहे. ताई, मी तुला सल्ला देऊ का? तू ना अशाच घरात लग्न करून जा जिथे प्रभूंसारखं वातावरण असेल. परंतु तिथे ना गायत्री मॅडम सारखे ना जाऊ डेंजर बाई नको. तेव्हा तिथे मानसी सांगते की निधी, जास्तीचा आगाऊपणा करू नकोस. ती तिला गप्प बसवते. त्यानंतर मानसी संपदाला सांगते की आई, अगं सुनंदा मावशी ना खूप छान स्वयंपाक बनवतात. अगं त्यांची ना स्वयंपाक बनवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. संपदा मानसीला विचारते की मला एक सांग म्हणू, त्यांची पद्धत शिकून घ्यायला आवडेल का तुला? मानसी आता गप्पच होते. इतक्यात आभा येते. आभा तिथे सांगते की तात्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलं आहे. तेव्हा संपदा म्हणते की अगं, परंतु मी तर स्वयंपाक बनवला आहे. तेव्हा आभा सांगते की काय ना काकू, आमच्या घरात ना नवीन कोणी भाडेकरू जर राहायला आले असते ना, तर गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांना जेवायला बोलवतो. सणाच्या प्रत्येक पहिल्या दिवशी आम्ही त्यांना जेवायला बोलवत असतो. आमच्या घराची रीत आहे. आणि आता तुम्ही स्वयंपाक बनवला आहे, परंतु तुम्ही जर नाही आला जेवायला तर तात्या रागवतील. यायचे की नाही तुमचं तुम्ही ठरवा, असं सांगून ती निघून जाते. निधी म्हणते की अशी का आहे ही? हे काय आमंत्रण दिलं झालं का? तेव्हा मानसी निधीला सांगते की अगं, तुला कळत नाहीये, तेजस तिचे खूप जास्त लाडके भाऊ आहेत ना, आणि तिला असं वाटतं आहे की आपण तेजसच्या विरोधात आहोत, त्यामुळे ते आपल्या विरोधात बोलते. निधीला काहीच कळत नसतं. तेव्हा मानसी आणि निधी दोघे आता भांडायला लागतात. संपदा त्या दोघींनाही गप्प बसवते आणि त्यांना सांगते की चला आपण जाऊयात, उगाच ते आपली वाट पाहत बसायचे. त्यानंतर आबा इकडे तेजसकडे येते. ती तेजसला विचारते की काय झालं दादा, गीता वहिनी अजूनही तुला डबा घेऊन आलेल्या नाही आहेत का? अभाला तेजसची खूप काळजी वाटायला लागते. तेव्हा तेजस सांगतो की अभा, नको काळजी करू, आणि मला आत्ता सध्या तरी भूक लागलेलीच नाही आहे. तेव्हा आभा सांगते की कशी लागेल दादा भूक, घरातली माणसं बाहेर आणि बाहेरची माणसं आता घरात बोलवून घेत आहेत. तिने मानसीला आता टोमणा मारल्यानंतर तेजस तिला शांत बसायला सांगतो. मानसी, संपदा, निधी तिथे आल्यानंतर आभा त्यांना पाहताच तेथून रागाने निघून जाते. तेजस आभाच्या वतीने त्या तिघींचीही माफी मागतो. तेव्हा मानसी तेजसला सांगते की नका राष्ट्रहित, तुम्ही माफी मागू नका, आमची निधी असेच कधी कधी अल्लड वागते. तेव्हा तिथे संपदा तेजसला विचारते की परंतु तुमच्या जीवनाचं काय? तेजस सांगतो की तुम्ही जा, माझी वहिनी माझ्यासाठी डबा घेऊन येतच असेल, सूरज दादाची बायको. असं सांगितल्यानंतर त्या तिघी आता प्रभूंच्या घरी जेवायला जातात. गणपती बाप्पाचं दर्शन आता दुरूनच घेतलं, त्यामुळे तेजसला खूप वाईट वाटत असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सगळेजण आता प्रभू कुटुंब आणि त्याचबरोबर मानसीचे कुटुंबीय जेवायला बसले असतात. आता त्यांना सांगतात की भाताचे 5-5 घास खा आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करा. मानसी जेवत असता भाताचा एक कण मानसीच्या ओठांना चिकटलेला असतो. तेव्हा
तेजस इशाऱ्याद्वारे मानसीला सांगतो. तर दुसरीकडे आता गायत्रीने शपथ घेतलेली असते की आत्ता तेजसला घराबाहेर काढला आहे. दसऱ्यापर्यंत सगळे कुटुंबीय घराच्या बाहेर असतील आणि उजळ माथेने मी तुमची भेट घ्यायला येईनच बाबा. तर आता गायत्रीचा हा डाव यशस्वी होणार का? ती प्रभू घराण्याला सगळ्यांना कुटुंबांना बाहेर हाकलणार का? हे पाहणं खूप मनोरंजक ठरतं.